8:40 व्हायला आल्यात आणि लगेच दुसऱ्या नंबरला आलोय मी लाईन. तर मित्रांनो हे बघा. तर मित्रांनो मी आहे आता व्हिडिओ यूज करत असाल ना तर पिकअप लोकेशनवर पोहोचलो की अराईव्ह करायचं, म्हणजे इथे हा टाइम चालू होतो 3 मिनिटात. आणि तुम्हाला जर माहितच आहे एक म्हण आहे मराठीमध्ये, निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण आहे. ती म्हण मला आठवते आणि मग मी हे सगळं इग्नोर करतो या लोकांना. स्वामिनी फूड्स म्हणून आहे, तर त्यांच्याकडनं मी फ्रूट सॅलड घेतला, बाउल घेतला, 50 रुपयाला आहे फक्त. कुठे आहे माहिती, गावातली ट्रिप भेटलेली आहे कशेलीची, इथूनच आहे. मी मगाशी सिडकोला होतो, म्हणजे स्टेशन जवळ फुल मार्केटला, तिथून मला मीटरवरती महागिरी. सगळे मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो आज आहे शनिवार, सकाळचे वाजलेले आहेत 8:15. हे बघा 8:15 वाजल्यात. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऍप चालू आहेत, पण आज ना शनिवार असल्यामुळे थोडी शांतता आहे, काहीच वाजत नाहीये. मी आता इथे येऊन थांबलोय, मीटरच्या लाईन मध्ये आहे बघा, मीटरच्या लाईन मध्ये आहे. आणि इथे येऊन थांबलोय मी 8:10 ला येऊन इथे थांबलो, 5 मिनिटं झाली. तर उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऍप चालू आहेत, पण काहीच वाजत नाहीये. बहुतेक शनिवार असल्यामुळे लोकांना सुट्ट्या असतात, तर त्याच्यामुळे भाडे थोडी कमी असतात. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो, दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत. जसं आपल्याला घरच्या जवळची ट्रिप भेटेल दुपारनंतर, त्या प्रकारेच ट्रिप घेणार आहे मी. म्हणजे कशा ट्रिप लागतात, कुठे कुठे जातो आज शनिवार असल्यामुळे, बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि हाईपचा जो ऑप्शन आहे तो पण दाबून टाका. तर भेटूयात आता पुढे. समोर आहे ॲक्मे ओझोन. तर मित्रांनो मी आहे आता मानपाड्याला, आणि आता वाजल्यात 8:30 बघा, 35 मिनिटं झाल्यात 8 वाजून. तर इथे छोटीशी एक ट्रिप घेऊन आलो मी. मीटरवरती 26 रुपये भेटले, कारण उबर आणि रॅपिडोवर पण काही वाजत नव्हतं. म्हटलं घेऊन टाकूयात आपण छोटीशी ट्रिप. आता इथे मीटरच्या लाईन मध्ये उभा आहे, तर लाईन थोडी पुढे सरकले, तर आता पुढे घेतो रिक्षा. तर आता लाईन मध्ये लागलोय मी मीटरच्या, आणि आता मीरा रोडचा भाडा वाजत होता, मीरा रोडची ट्रिप वाजत होती आता. पण म्हटलं तिकडे नको, कारण आज तर ट्रॅफिक नसेल, माहित आहे कुठे ट्रॅफिक नसेल, आज शनिवार आहे. पण तरी पण म्हटलं त्या साईडला नको. बघूयात लांबची ट्रिप, नवी मुंबई साईडची वगैरे भेटली लांबची ट्रिप तर घेऊन टाकूयात. बेलापूर, खारघर वगैरे काही असलं तरी घेऊन टाकूयात, पण ते अंधेरी वगैरे नको. तर बघूयात कशा ट्रिप मिळतात. आता इथे छोटीशी ट्रिप घेऊन आलो मी 26 रुपयाची. म्हटलं जाऊ दे, तिथे उभं राहण्यापेक्षा सुरुवात करूयात, छोटी ते छोटी सुरुवात करूयात. तर आता इथे थांबलोय, बघूयात कुठली ट्रिप मिळते, आणि ट्रिपचे किती भेटले किंवा किती किलोमीटर गेलो, त्याचे किती भेटले, ते सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता 8:40 व्हायला आल्यात आणि लगेच दुसऱ्या नंबरला आलोय मी लाईन मध्ये मीटरच्या. इथे लाईन थोडी फास्ट गेली आता. मला वाटलं की आज शनिवार असल्यामुळे जरा कमीच असेल, पण मीटरची लाईन थोडी फास्ट गेली. 5 मिनिटात मी दुसऱ्या नंबरवर आलोय. बघूयात आता कुठली ट्रिप मिळते इथे मीटरवरती, कारण उबर आणि रॅपिडो फुल शांत आहे आज. इथून आता मीटरवरच बहुतेक मला भेटू शकते, तर ते आपल्याला आपली ही रिक्षा घेऊन जाते, ते आपण आज बघणार आहोत. मला तरी वाटतं मला इथून ना स्टेशन वगैरेची ट्रिप मिळेल, कारण स्टेशनला जाणारे मीटरच्या लाईन मध्ये खूप जण असतात. पहिल्या नंबरला तर आलोय मी, म्हणजे पहिलाच नंबर आता लागलेला आहे बघा. पुढे अजिबात रिक्षा नाहीये, एकटाच आहे. पाठीमागे रिक्षा आहेत, दिसतात की नाही हे बघा, पाठीमागे रिक्षा आहेत, आणि माझा पहिलाच नंबर आहे. आता बघूयात. ॲक्मे ओझोनच्या समोर उभा आहे मी. मी ना इथे पहिल्यांदाच उभा राहिलो या मीटरच्या लाईन मध्ये, कधी राहत नाही मी, पहिल्यांदाच राहिलो. म्हणजे बाकीच्या, म्हणजे जिथे जातो तिथे मीटरची लाईन असेल तिथे राहतो मी उभा, पण इथे पहिल्यांदाच राहिलोय या लाईन मध्ये. तर कुठली मिळते, बहुतेक मगाशी जसं म्हटलं स्टेशन वगैरेचीच ट्रिप लागू शकते इथून. मुलुंड ईस्ट ची ट्रिप घेतलेली आहे मी, बहुतेक इथूनच पिकअप आहे, जवळच पिकअप आहे. मुलुंड ईस्ट ची ट्रिप घेतले. तर मित्रांनो हे बघा,
हम्म. तर मित्रांनो, मी आहे आता चरईमध्ये. मगाशी मी मानपाड्याला होतो आणि मला ना पहिलाच नंबर होता माझा मीटरवरती, पण मला उबरवरती एक ट्रिप भेटली इकडची चरईची. तर त्यांना आता मी सोडलं. आता वाजल्यात 9:01 झाल्यात. लगेच इथे सोडल्या सोडल्या मला मुलुंड ईस्टची ट्रिप भेटली. तर आता त्यांना पिक करतो, हे बघा, आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. आता तुम्हाला पुढे तिकडेच मुलुंडला गेल्यानंतर टाइम भेटला तर तुम्हाला इथे यायचे किती भेटले, मला किती किलोमीटर झाले ते दाखवेल मी. समोर आहे चरईची दगडी शाळा आणि मी आलेलो आहे लोकेशनवर. पॅसेंजरला मेसेज केलेला आहे, पिकअप लोकेशनवर आलोय. बघूयात आता पॅसेंजर किती टाइमला होतो यायला. थांबलोय इथे जरा. तर मित्रांनो, मी आहे आता मुलुंडला आणि इथे आता साईडला रिक्षा लावले आणि मी तुम्हाला दाखवतो. उबरवरती 2 ट्रिप घेतल्या. मी मगाशी मानपाड्याला होतो, मानपाड्यावरनं चरईला गेलो आणि चरईवरनं लगेच मुलुंड ईस्टची ट्रिप भेटली. तर आता तुम्हाला दोन्ही ट्रिपचे मला किती भेटले ते दाखवतो. तर मानपाड्यावरनं मी चरईला आलो तेव्हा मला हे बघा 103 रुपये भेटले, दाखवतो तुम्हाला. उबरने मला 103 दिले, बघू शकता. 5.67 किलोमीटर, 15 मिनिटं लागली मला चरईला यायला आणि 103 रुपये दिले उबरने. आणि इथे आलो मी चरईवरनं मुलुंड ईस्टला 91.18 म्हणजे 91 रुपये दिले मला. 12 मिनिटं लागली आणि 4.87 किलोमीटर. तर 2 ट्रिप घेतल्या मी उबरवरती. रॅपिडोवर तर एक पण नाही भेटली मला, दाखवतो तुम्हाला. हे बघा आता पंपिंग स्टेशन भांडूप म्हणून वाजत होती, निघून गेली. रॅपिडोवर दाखवतो तुम्हाला. हे बघा, रॅपिडोवर 0 आहे. रॅपिडोवर एक पण नाही ट्रिप घेतली अजून. आणि एक मीटरवर घेतली होती मी 26 रुपयाची छोटीशी ट्रिप. आणि याच्यावरती उबरवरती 2 ट्रिप घेतल्या, 194 रुपये झालेत 2 ट्रिपचे. आणि मीटरवरती 26 रुपये. तर 200च्या थोडे जास्त झाल्यात, 200च्या पुढे आतापर्यंत. 9:24 झाल्यात. आता 8:15ला निघालो होतो मी, 9:24 झाल्यात. आता मुलुंड ईस्टला आहे. बघूयात. आज थोडं वातावरण थंडच आहे, पण वाजतायत छोट्या छोट्या ट्रिप वाजतायत, मोठ्या नाही वाजत आहेत. म्हटलं जी भेटेल छोटी ट्रिप ती घेऊन टाकूयात. आता भांडूप पंपिंग स्टेशन म्हणजे बहुतेक इथलं असेल, काय माहिती, एवढं बघितलं नाही मी. बघा, मुलुंड वेस्टची ट्रिप वाजत होती. असं बोलता बोलता पटकन ट्रिप येऊन जातात, व्हिडिओ काढता काढता मग त्या घ्यायला लागतात. हे बघा, मी घेतली रॅपिडोवर. आता पिकअप कुठे आहे बघूयात. पिकअप 600 मीटरवर पिकअप आहे आणि 48 पॉईंट काहीतरी दाखवत होते पैसे. बघूयात, त्यांना पिक करतो आता. आणि किती किलोमीटरची ट्रिप आहे ही ते बघूयात. आता 600 मीटरचं तर पिकअप आहे. ड्रॉप बघूयात आणि मग त्यांना सोडल्यानंतर आपण पुढे भेटूयात. हे बघा, 54 रुपये भेटले आणि 1 किलोमीटरचा पिकअप आहे. उबरवरती ट्रिप वाजते 45. म्हटलं जाऊ दे, 1 किलोमीटरच्या पिकअप साठी कुठे जाय 45 रुपये भेटले. तर 54 रुपये भेटले. उबर रॅपिडोची ट्रिप घेऊन आलो मुलुंड ईस्ट वरनं मुलुंड वेस्टला. 54 भेटले. 2.67 किलोमीटर, 11 मिनिटं लागली आणि 20 रुपये पर किलोमीटर भेटले काहीतरी, असं काहीतरी आहे हिशोब. 11 मिनिटं का लागली, कारण पिकअप लोकेशनवर थोडं वेट करावं लागलं 5 मिनिटं. OTP वगैरे टाकून झाल्यानंतर कोणतरी येणार होता, एक जण अजून एक, त्याच्यामुळे. तर आता इथे थांबलोय. तुम्ही बघितलं मुलुंडची ट्रिप वाजत होती, 45 रुपये दाखवत होते, 45. बघूयात कुठली तरी आता लांबची भेटली, ठाण्याची वगैरे किंवा ऐरोली, तर घेऊन टाकू. आता उबर पण चालू आहे, तुम्ही बघितलं, आणि रॅपिडो पण ऑन आहे. तर इथून बघूयात कुठली भेटते. ऐरोलीची वगैरे भेटणं म्हणजे भेटू शकते ऐरोलीची.
पण बघूयात कुठली भेटते. ते ठाण्याची पण इथून भेटू शकते. आता मी आहे मुलुंडला, म्हणजे स्टेशनच्या थोडासा जवळच आहे. मुलुंड ईस्ट वरनं इथे आलो. निघालो ना तेव्हा तुम्हाला गॅस दाखवायची राहिली, तर आता दाखवतोय बघा. 3 काड्या आहेत. निघालो तेव्हा पण 3च होत्या. काल संध्याकाळी जेव्हा मी रिक्षावर जात होतो तेव्हा मी 280 ची गॅस भरली होती संध्याकाळी. त्याच्यानंतर थोडीशी चालवली, म्हणजे 5 वाजता निघालो होतो संध्याकाळी आणि 8 वाजेपर्यंत चालवली. तर त्याच्यात एक गाडी संपली होती काल रात्रीच, आणि मग नंतर मग आज चालू केलं तेव्हा 3 गाड्या होत्या आणि आता पण 3च आहेत. तर थोडी चालवली आता, तर ती एक गाडी पण संपून जाईल. बघूयात. आता इथे मुलुंडला थांबलोय मी. बराच उशीर झाला, म्हणजे 10-15 मिनिटं झाली, अजून ट्रिप वाजत नाहीये. बराच टाइम वेट केल्यानंतर आता पोखरण ठाण्याची ट्रिप भेटले मला. तर आता कुठली आहे माहित नाही. पोखरण ठाणे दाखवत होता, मी पटकन एक्सेप्ट केली, कारण ठाण्याची बोललं तर लगेच कोणतरी घेऊन टाकतो, म्हणून पटकन एक्सेप्ट केली. आता बघूयात, त्यांना पिक करतो. त्यांनी आता मेसेज केलेला आहे मला, आर यू कमिंग म्हणून. त्यांना येस पाठवतो, म्हणजे ते त्यांना शुअर होईल की मी येतोय म्हणून. नाहीतर मग कस्टमरला खूप घाई असते, मग ते कॅन्सल करतात. तर चला, इथूनच जवळच हे आहे, पिकअप आहे. त्यांना पिक करतो आणि मग भेटूयात. पोखरण ठाणे कुठली ट्रिप आहे बघूयात, तिथे भेटूयात आपण पुढे. आता पिकअप लोकेशनवर तर पोहोचलोय मी. अराइव्ह करतो. अराइव्ह करायचं मित्रांनो, म्हणजे रॅपिडो यूज करत असाल ना तर पिकअप लोकेशनवर पोहोचलो की अराइव्ह करायचं. म्हणजे इथे हा टाइम चालू होतो 3 मिनिटाचा. सॉरी, 3 मिनिटाचा टाइम चालू होतो. मग 3 मिनिटं पॅसेंजरला दिले जातात की वेट करायचं आपण, आणि मग त्याच्यानंतर वेटिंग चार्जेस सुरू होतात. त्याच्यामुळे अगोदर आपण पोहोचलो इथे पिकअप लोकेशनवर की अराइव्ह करायचं. तर मित्रांनो, मी आलोय आता वसंत लॉन्स जवळ. आता इथे आपलं आय थिंक लोधाला पॅसेंजरला सोडलं. मी मुलुंडवरनं आलो, मुलुंड वेस्टवरनं. 115 रुपये मला रॅपिडो कडनं भेटलेले आहेत. हे बघा, 115 रुपये रॅपिडो कडनं पूर्ण, आणि पॅसेंजर कडनं 98 रुपये. म्हणजे कसं असतं, 98 रुपये पॅसेंजरने दिले आणि 17.2 रॅपिडोने दिले एक्स्ट्रा. तर असे 115 टोटल भेटलेले आहेत, आणि 18 रुपये पर किलोमीटर असे भेटलेले आहेत. तर आता किलोमीटर किती झालेलं आहे तुम्हाला दाखवतो. 6.4 किलोमीटर झालेलं आहे, म्हणजे 6.5 किलोमीटर, आणि 19.28 किलोमीटर असं. या 19.28 मिनिटं लागली मला 6.4 किलोमीटर. तर 115 रुपये मला भेटले इथे यायचे. आता मी वसंत लॉन्सच्या समोर थांबलोय, मीटरच्या लाईन मध्ये. बघा, मीटरच्या लाईन मध्ये आहे. तर आता एक उबर वरती ट्रिप भेटली होती. हे बघा, वाकोलाची ट्रिप असते. वाकोला वगैरे नाही घ्यायचं आपल्याला. तर उबर वरती मगाशी इथे आल्यावर एक ट्रिप वाजत होती, छोटीशी ट्रिप होती. पण त्यांना ना 10X म्हणून इथे आहे, रेमंडच्या इथे खूप आतमध्ये आहे. पिकअप लोकेशन खूप लांब होता, म्हणून मी ती ट्रिप घेतली नाही. तर आता इथे मीटरवरती थांबलोय. आणि एवढे लांबचे पिकअप का घेत नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण आपण जेव्हा घेतो ना आणि त्यांना पिक करायला जातो, तिथे जाता जाता उशीर होतं, मग पॅसेंजर कॅन्सल करून टाकतो. म्हणून एवढ्या लांबचे पिकअप मी घेत नाही. तुम्ही पण असं करू शकता, म्हणजे कारण पॅसेंजरने कॅन्सल केलं तर मग आपल्याला काही भेटत नाही त्याचं, असं असतं. तर आता इथे थांबलोय मी, बघूयात. इथे येता येता एक पॅसेंजर जो होता, लेडीज होती. छान वाटलं त्यांच्याशी बोलता बोलता इथे आलो. कसं कधी पोचलो कळलंच नाही इथे, कारण ते मला युट्यूब चॅनल बद्दल विचारत होत्या की कसं म्हणजे चाललंय, व्हिडिओज कशा असतात तुमच्या वगैरे, किती सबस्क्रायबर्स आहेत वगैरे सगळं विचारत होत्या. मी त्यांना सगळं सांगितलं की असं असं मी चालू केलं होतं. म्हणजे त्यांच्याशी बोलत बोलत आलो. अख्खी युट्यूबची, इंस्टाग्रामची जर्नी त्यांना सांगितली, कशी लोक भेटतात किंवा सगळ्याबद्दल त्यांच्यासोबत बोलत होतो. आणि त्यांच्या बहुतेक ना मित्राचा युट्यूब चॅनल आहे, तर त्या मला विचारत होत्या की शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो तो, तर त्याच्या थ्रू व्ह्यूज तर खूप येतात पण सबस्क्रायबर्स नाही भेटत. तर काय म्हणजे असं का होतं वगैरे त्या विचारत होत्या मला. मी त्यांना माझ्या अनुभवानुसार सांगितल्या काही गोष्टी, म्हणजे युट्यूबचा काय अल्गोरिदम मला जो थोडाफार कळलेला आहे त्याबद्दल मी त्यांना सांगितलं, शेअर केलं. छान वाटलं, म्हणजे
लोक वगैरे पॅसेंजर्स असं अप्रिशिएट करतात. छान वाटतं. म्हणजे आता मे महिन्यापासून मी सुरू केलेली आहे ही गोष्ट आणि आता 6,000 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत. तर आतापर्यंतचा हा प्रवास जो तुमच्यासोबत झालेला आहे, छान प्रवास झालेला आहे. पुढे जाऊन अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे आपल्याला. अशीच नवनवीन लोक बांधली जातील. अशी लोक, काही लोक कॉमेंट्स मध्ये शिव्या पण देतात, पण चांगलं बोलणारी खूप लोक आहेत. मला अशी फील्डवरती पण भेटतात. जेव्हा मी रिक्षा चालवतो तेव्हा मला लोक भेटतात जे आपले व्हिडिओ बघतात, ते सगळं चांगलंच बोलतात. कारण मला पण माहित आहे मी जे टाकतोय व्हिडिओज काहीतरी चांगल्यासाठीच टाकतोय. काही वाईट असेल म्हणजे व्हिडिओज मधून वाईट बघणारे पण लोक आहेत. म्हणजे एखादा असा पॉइंट बघतील की तो त्यांना वाईट वाटतो, मग ते कॉमेंट्स मध्ये मग शिव्या वगैरे देतात काही जण. पण आता आपण काही करू शकत नाही त्यांना. मी तर इग्नोर करतो सरळ, किंवा त्यांच्याकडनं पण मोटिवेशन घेतो. आणि तुम्हाला जर माहितच आहे, एक म्हण आहे मराठीमध्ये, निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण आहे. ती म्हण मला आठवते आणि मग मी हे सगळं इग्नोर करतो या लोकांना. कारण जे निंदक असतात तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. जास्त करून चांगले बोलणारे तर लोक असतातच, पण हे जे वाईट बोलणारे असतात ते पण असायला हवे असं मला वाटतं. म्हणून मी त्यांना जास्त रिप्लाय पण देत नाही, आणि रिप्लाय दिलं तर त्यांना असा हार्ट वगैरे पाठवतो, लव, म्हणजे जाऊ दे बोलून. आणि असं वाटतं की ते लोक त्यांचा टाइम आपल्यासाठी, आपल्या व्हिडिओवरती कमेंट करण्यासाठी त्यांचा मौल्यवान टाइम देतात आपल्याला. हा एक विचार येतो मनात. म्हणजे काहीतरी व्हिडिओ त्यांना हिट झालेली आहे म्हणून ते त्यांचा मौल्यवान वेळ आपल्यासाठी घालवतात. भले शिव्या द्यायला घालवतात, पण घालवतात. म्हणून त्यांच्याकडनं पण मोटिवेट होऊन इथपर्यंतचा हा प्रवास आता आपण सुरू ठेवलेला आहे. थांबवण्याचे चान्सेस नाही आहेत. असाच प्रवास सुरू राहणार आहे. बघूयात कितपर्यंत जातोय आपण. तुमचा सपोर्ट असेल आणि असे पॅसेंजर चांगले बोलणारे भेटतात तर अजून मोटिवेशन येतं पुढे जाण्यासाठी. तर बघूयात, आता इथे थांबलोय मी. इथून कुठली ट्रिप मिळते. आतापर्यंत तर म्हणजे थांबत थांबत थोडं छोट्या छोट्या ट्रिप घेऊन इथपर्यंत पोहोचलोय मी. वसंत लॉन्सच्या इथे आलोय. तर वागळे एस्टेटची ट्रिप मिळालेली आहे मला. इथूनच मागून लेफ्टला टाटा कन्सल्टन्सी आहे, TCS, तिथून आहे. त्यांना आता पिक करतो आणि वागळे एस्टेटला भेटूयात आपण. वागळे एस्टेट वरनं रिटर्न भेटणं मुश्किल आहे, पण म्हटलं आता 11:15 वाजल्यात, जाऊयात तिथे. तसं पण आज काही ट्रिप जास्त वाजत नाहीयेत, म्हटलं घेऊन टाकूया. तर भेटूयात आता तिथे आपण. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता वागळे एस्टेट 22 नंबर सर्कल, 22 नंबर रोड आहे, त्या रोडला आहे. समोर पासपोर्ट ऑफिस आहे, नवीन पासपोर्ट ऑफिस. आणि इथे येऊन थांबलोय आता. मी आत्ताच पॅसेंजरला सोडलंय इथे वागळे एस्टेटला. किती ठाणे स्टेशनची ट्रिप वाजते गेली. कोपरीची ट्रिप होती, म्हणजे ठाणे ईस्टची होती स्टेशनची, रॅपिडोवर. तर आता मला रॅपिडोने वागले एस्टेटला यायचे किती दिले ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, टोटल 100 रुपये दिलेले आहेत. 100 रुपये पॅसेंजरने दिले आणि 0.8 रॅपिडोने दिले एक्स्ट्रा. 18 रुपये पर किलोमीटर मला भेटलेले आहेत, बघू शकता. 5.56 किलोमीटर आणि 23 मिनिटं लागली इथे यायला. 100 रुपये भेटले. तर आता बघूयात इथून. आता ठाणे ईस्टची तर ट्रिप वाजत होती, निघून गेली. मी एक्सेप्ट करत होतो पण ती निघून गेली. बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते. चांगले भेटायला हवे. आतापर्यंत तर झाल्या, म्हणजे तसं बघायला गेलं तर चांगल्याच ट्रिप भेटल्या. किती झाल्यात ते दाखवतो मी तुम्हाला टोटल आतापर्यंत. रॅपिडोवर 269 झाल्यात, उबरवरती 194 आणि एक मीटरवरती घेतली होती ट्रिप 26 रुपयाची. एकदम पहिली ट्रिप मीटरवर घेतली होती. त्याच्यानंतर आता इथे वागले एस्टेटला आलोय आणि आता 11:15 वाजल्यात. मगाशी पण मी म्हणजे इथे येता येता रिंदावन सोसायटी म्हणून वाजत होती ट्रिप रॅपिडोवर, पण ती पण निघून गेली. आता ठाणे ईस्टची वाजत होती, ती पण निघून गेली. खूप पटकन एक्सेप्ट करायला लागतं, म्हणजे फक्त ठाणे बघूनच एक्सेप्ट करायला लागतं. बाकी कुठली ट्रिप असते ते कळतच नाही. ते जेव्हा आपण OTP टाकतो त्याच्यानंतर समजतं की कुठली ट्रिप भेटलेली आहे. हे बघा, कोलशेत ठाण्याची घेत होतो, ती पण निघून गेली आहे बघा.
पटकन कोणतरी घेऊन टाकतं. खूप म्हणजे अवघड असतं. म्हणजे रॅपिडो झाला, उबर झाला, वाजल्या वाजल्या पटकन असं एक्सेप्ट करायला लागतं, तेव्हा ती ट्रिप मिळते. आता तुम्ही बघितलं असेल 2 वेळा एक ठाणेची आता कोलशेतची वाजत होती, ती पण निघून गेली. व्हिडिओ बंद ठेवतो म्हणजे इथे मला कॉन्सन्ट्रेट करता येईल. बघूया आता, कोलशेत तर गेली, ठाणे गेली, आता पुढची कुठली भेटते. तर मित्रांनो 11:15 मी इथे आलो होतो आणि आता वाजल्यात 11:45. 12 वाजायला आल्यात. बराच वेळ इथे थांबलोय. मला माहित होतं वागळे एस्टेटला आल्यावर असाच प्रॉब्लेम होतो. इथून ठाण्याची वगैरे कुठली ट्रिप वाजत नाही लवकर, असाच प्रॉब्लेम होतो. तर आता 12 वाजायला आल्यात, म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया. तर इथे ना एका ताईचा स्टॉल होता, स्वामिनी फूड्स म्हणून. हे बघा, स्वामिनी फूड्स म्हणून आहे. तर त्यांच्याकडनं मी फ्रूट सलाड घेतला, बाउल घेतला. 50 रुपयाला आहे फक्त. कुठे आहे माहिती आहे का, मी 22 नंबर जो सर्कल आहे ना तिथे, राईटला माझ्या, आणि पुढे तिथे आहे पासपोर्ट ऑफिस. तर त्याच्या कंप्लीट मध्येच इथे स्टॉल आहे ताईंचा, स्वामिनी फूड्स म्हणून. तुम्ही जर इथे कधी आला तर नक्की विजिट करा. चांगलं आहे, खातोय मी. हे बघा, चांगलं आहे. म्हणजे एवढ्या उन्हात काहीतरी पोटात गेलं पाहिजे म्हणून म्हटलं खाऊयात आपण. तर मी हे घेतलेलं आहे. तुम्ही पण नक्की विजिट करा. आता इथून कुठली ट्रिप भेटत तर नाहीये मला. बघूया ते खाईपर्यंत कुठली वाजते का बघूयात. आता इथून थोडं पुढे जातो, कुठेतरी थांबतो. मी आहे हिरानंदानी इस्टेटच्या इथे, पातलीपाडाच्या इथे आहे. आणि आता वाजलेले आहेत 12:45. बघू शकता 12:39 झालेले आहेत. आणि 1 तासानंतर मला वागले इस्टेटवरून इथली ट्रिप मिळाली, ती पण मीटरवरची. तर त्यांचे मी 160 रुपये घेतले, 160 रुपये झाले मीटरवर. तर आता मी इथे थांबलोय. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण चालू आहेत. 1.5 तास लागला मला. 1.5 तासानंतर मी इथे पोचलोय, म्हणजे वागले इस्टेटवरनं. 1 तासानंतर मला ट्रिप भेटली आणि त्याच्यानंतर इथे यायला मला 20-30 मिनटं लागली. त्याच्यात 1.5 तास गेला माझा, म्हणजे पूर्ण वागले इस्टेटवरून इथे पूर्ण तिथे थांबलो त्याच्यानंतर. तर खूप वेळ वाट बघायला लागली मित्रांनो. बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते. बॅटरी पण लो होत चालले. बघा, जांभली नाका वाजतोय, नागरिक स्टोर. बघा, जांभली नाक्याची ट्रिप मिळालेली आहे उबरवरती. बघूयात आता, त्यांना पिक करू आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडूया. तर मी आहे आता ठाणे स्टेशन जवळ फुल मार्केटला. आणि बघा, फुलं घेतलेली आहेत मी घरच्यासाठी. आत्ताच इथे उबरचीच ना, हा, उबरची ट्रिप घेऊन आलो मी इथे. त्यांना तिथे नागरिक जवळ सोडलं. म्हटलं फुलं घ्यायची आहेत तर घेऊन टाकू इथूनच. तर आता फुलं घेतलेली आहेत मी. इथून बघूयात आता. इथून तर मी आता घरी जातोय. घरी जायचंय मला, म्हणून म्हटलं आता घरी जायच्या इकडची ट्रिप भेटते का बघूयात. की भलत्याच ट्रिप वाजतात, मुलुंड वगैरे ट्रिप वाजत होत्या. बघूयात आता. आता वाजल्यात किती दाखवतो तुम्हाला त्याच्या अगोदर. हे बघा, 1:15 झालेले आहेत, 11-18. आणि मी आता सिडको जवळ आहे. आता इथे समोर सिडकोला जातो रस्ता, ठाणा कॉलेज जवळ. बेडेकर कॉलेज माहित असेल तुम्हाला, तिकडे जातो. फुलं घेतली, आता जातो तिथे, थोडं थांबतो, नाही तर मग डायरेक्ट घरी जातो. बघूयात पुढे आता. माऊली मंडल सरई, बालकोम वगैरे, कोलशेत वगैरे ट्रिप भेटली ना तर चांगलं होईल. नाहीतर मग बघूयात आता कसं काय होतंय ते. आतापर्यंत तर चांगल्या ट्रिप मिळालेले आहेत. ते 5 पखाडी वगैरे वाजते, तीच ती मग अशी उबर वरती वाजली ना जी ट्रिप, माऊली मंडल, तीच आहे बहुतेक. रॅपिडोवर भलत्याच लोकेशन लिहून येतात. चला मग भेटूयात पुढे. तर मित्रांनो, आरमोलची ट्रिप वाजते गेली. आरमोल गेली, मुलुंड आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हिरानंदानी इस्टेटला होतो मी मगाशी, पातलीपाड्याला. तिथून इथे यायचे मला उबर वरती किती भेटले ते दाखवतो मी तुम्हाला आता. उबर वरती ना, हे बघा, 141 भेटलेले आहेत बहुतेक. पॅसेंजर कडनं मी 123 रुपये घेतले आणि मला उबरने टोटल 141 दिलेले आहेत. हे बघा,
141 दिलेले आहेत. 29 मिनिट लागले मला इथे यायला, म्हणजे अर्धा तास. 7.10 किलोमीटर. आणि पॅसेंजर कडनं मी 123 रुपये घेतले आणि उबरने मला टोटल 141 दिले. असे एक्स्ट्रा वगैरे दिलेत ते, असे मिळून ते एक्स्ट्रा होतात. तर 141 भेटले. 7.10 किलोमीटर अर्ध्या तासात पोहोचलो मी इथे. मित्रांनो, मी आहे आता महागिरी कोलीवाडा येथे. आणि हे बघा, मला लगेच आपली इथली गावातलीच ट्रिप भेटलेली आहे, कशेलीची. इथूनच आहे. मी मगाशी सिडकोला होतो, म्हणजे स्टेशन जवळ फुल मार्केटला. तिथून मला मीटरवरती महागिरी कोलीवाड्याची ट्रिप भेटली. त्यांना सोडलं आणि लगेच मला कशेलीची ट्रिप भेटली. तर बघूया, दादा त्यांना पिक करतो. मेसेज केला येतोय म्हणून, पिक करतो त्यांना आणि भेटूयात डायरेक्ट तिथे पुढे गावात. तर मित्रांनो, मी आहे माझ्या गावात म्हणजे कशेळीला. आत्ताच इथे भाव रेसिडेन्सी म्हणून कॉम्प्लेक्स आहे, तिथे एका पॅसेंजरला सोडलं मी. NKT स्कूल जवळ पिक केलं. तर त्याच्या अगोदर मी, तुम्हाला तर माहीतच आहे, मी होतो फुल मार्केटला स्टेशन जवळ, म्हणजे सिडकोच्या आणि स्टेशनच्या मध्ये. तर तिथून मला मीटरवरती महागिरी कोलीवाड्याची ट्रिप मिळाली. मगाशी मी तुम्हाला म्हटलं 26 रुपये घेतले ते. आणि लगेच तिथून मला इथली ट्रिप मिळाली उबेरवरती. तर आता उबरवरती मला इथे यायचे किती भेटले ते दाखवतो तुम्हाला. तर आता जाईल मी घरी इथून. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो 139 मला भेटलेले आहे ते बघा. दाखवतो तुम्हाला. लोड होतंय. इथे आलो की नेटवर्क जरा जातो. 139 मला उबरने दिलेले आहेत टोटल. 117 मी पॅसेंजर कडनं घेतलेले आहेत आणि काही एक्स्ट्रा मिळून 139 असे मला भेटलेले आहेत या ट्रिपचे. 21 मिनिटं लागली इथे यायला. 7.64 किलोमीटर. हे बघा, खारकर अली मधून काल्लेर म्हणजे इथे आमच्या गावात ना काल्लेरच पकडतं लोकेशन, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. तर आता मी तुम्हाला टोटल दाखवतो आजची. सकाळी मी 8:15 निघालो, त्याच्यानंतर आतापर्यंत किती झाल्यात ते दाखवतोय. बघा, फोटो काढायला येतोय मला. बघा, दिसतंय का? दिसतोय का नाही काय माहिती. होतंय पूर्ण फेस दाखवायला सांगते ते. उबरचा असाच प्रॉब्लेम होतो. पूर्ण फेस दाखवतो तरी पण जाऊ दे, तुम्हाला असंच मी अर्निंग दाखवतो. आता तसं पण घरीच जायचंय मला. नाही, तुम्हाला हे दाखवायचं ना आजची अर्निंग किती झाली ती. ते मला बहुतेक ऑनलाईन जाऊनच दाखवायला लागेल. थांबा जरा, मी फोटो काढतो. फोटो त्यांना उबरला देतो आणि मग पुढे बघूयात. तर मित्रांनो, बघू शकता व्हेरीफाय झालेला आहे आपला चेहरा. जरा ऑनलाईन दाखवतोय. नेटवर्कचा खूप इश्यू येतोय. हे बघा, 475 उबरवरती. रॅपिडोवर मी तुम्हाला दाखवतो. अजून सावरकर नगरची ट्रिप वाजते ठाण्याची. 269 रॅपिडोवरती, 475 उबरवरती, 269 रॅपिडोवरती. आणि मीटरवर मी 160 रुपयाचा भाडा मारला. कुठून? वागले एस्टेट वरनं पातलीपाडा. आणि त्याच्या अगोदर, सगळ्यात अगोदर पहिली मी ट्रिप घेतली होती 26 रुपयाची मीटरवरती. आणि त्याच्यानंतर आता सिडकोवरनं म्हणजे स्टेशनवरनं महागिरी कोलीवाडा ते 26 रुपये घेतले. तर असे आतापर्यंतची अर्निंग झालेली. आता 2 वाजल्यात. हे बघा, 1:59 झाल्यात. आता इथून जातो मी घरी. तर आजचा हा असा व्हिडिओ होता. 8:15 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत कसा म्हणजे हा अर्धा दिवस गेला त्याबद्दल सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर असेच एंटरटेनिंग, इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.